नमस्कार मित्रांनो. जसं शाळेत आपल्याला दर 6 महिन्याला किंवा वर्षाला रिझल्ट मिळायचा, तसंच शेअर मार्केटमध्ये कंपन्यांना दर 3 महिन्यांनी आपला हिशोब द्यावा लागतो. यालाच म्हणतात क्वार्टरली रिझल्ट. जर तुम्हाला कंपनीचा निकाल वाचता आला, तर तुम्ही कधीच फसवले जाणार नाहीत. आज आपण हेच डिकोड करणार आहोत. सेल्स आणि एक्सपेन्सेस. सर्वात आधी बघा, सेल्स म्हणजे कंपनीने एकूण किती रुपयांचा माल विकला. हा आकडा दरवर्षी वाढायला हवा. पण नुसता सेल्स बघून चालत नाही. त्यासोबत एक्सपेन्सेस म्हणजे तो माल बनवण्यासाठी झालेला खर्चही बघा. जर खर्च सेल्सपेक्षा जास्त वेगाने वाढत असेल, तर ती धोक्याची घंटा आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिट हे खूप महत्त्वाचं आहे. सेल्समधून खर्च वजा केल्यावर जो पैसा उरतो त्याला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात. हे दर्शवतं की कंपनीचा मुख्य व्यवसाय किती मजबूत आहे. समजा एका चहावाल्याने 100 रुपयाचा चहा विकला आणि दूध, साखर, चहापत्ती या गोष्टीवर 60 रुपये खर्च झाले, तर 40 रुपये हा त्याचा ऑपरेटिंग प्रॉफिट झाला. नेट प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिटमधून टॅक्स आणि कर्जाचे व्याज भरल्यानंतर जो शेवटचा आकडा उरतो तो म्हणजे नेट प्रॉफिट. हा पैसा तो आहे जो खऱ्या अर्थाने कंपनीच्या मालकाचा असतो. गुंतवणूक करताना नेहमी नेट प्रॉफिटचा चढता आलेख तपासा. EPS. EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर. कंपनीच्या एकूण नफ्याला शेअर्सच्या संख्येने भागले की EPS मिळते. साध्या भाषेत तुमच्या एका शेअर मागे कंपनीने किती रुपये कमावले. जर EPS सतत वाढत असेल तर समजून जा की तुमच्या शेअरची ताकद वाढत आहे आणि भविष्यात शेअरचा भावही वाढणार. हे सर्व आकडे तुम्हाला screener.in या वेबसाईटवर क्वार्टरली रिझल्ट या टॅबमध्ये मिळतील. तिथे मागील 4-5 क्वार्टरचे आकडे एकमेकांशी तुलना करून बघा. जर सर्व आकडे हिरव्या रंगात म्हणजे वाढते असतील तर तो शेअर अभ्यासासाठी उत्तम आहे. थोडक्यात सांगायचं तर फक्त सेल्स बघू नका, शेवटचा नेट प्रॉफिट आणि EPS बघा. जोपर्यंत कंपनी कमवत राहील तोपर्यंत तुमचा शेअर वाढत राहील. हा होता भाग 2. भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत कंपनीचे प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट वर्षभरासाठी कसे तपासावे. शेअर मार्केटच्या अशाच सखोल माहितीसाठी श्रीमंतीच्या कोड चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.